ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील, महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ मनाली मिलिंद पाटील, सौ अपर्णा मिलिंद साळवे आणि शिवसेनेने नव्यानेच उमेदवारी दिलेले मुकुंद केनी यांचे चिरंजीव श्री मंदार हे ठाणे महानगरपालिकेची निवडणूक कळवा परिसरातून लढत आहेत। या ठिकाणी अत्यंत जबरदस्त प्रचार सुरू असल्याचं श्री मिलिंद पाटील यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। शिवसेना, भाजप, रिपाई महायुती पक्षाचे आपण अधिकृत लोकप्रिय उमेदवार आहोत आणि गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने या प्रभागाचं आपण प्रतिनिधित्व करत आहोत। प्रतिनिधित्व करत असताना कळवा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं केली आहेत। कळवा हा कधीही विकसित अशा प्रकारचं शहर नव्हतं, त्याचप्रमाणे इथे कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग देखील नव्हतं। मात्र नगरसेवक म्हणून आपण कामाला लागल्यानंतर या ठिकाणी अनेक महत्त्वपूर्ण विकासाची कामं केली असल्याचं श्री मिलिंद पाटील यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। कळवेकर आपल्यावर 100% विश्वास ठेवतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। तुम्ही बघितलं असेल तर आता स्मशानभूमीचं रिन्यूकरण, मी जेव्हा विरोधी पक्षनेता होतो त्यानंतर कशी ती स्मशानभूमी आता बदलते। पहिल्यांदा आता ठाण्यानंतर कळव्यात स्मोक न्यूसन्स अबॅटमेंट सिस्टीम लागते की जे काही अग्नी दिला जातो ते सगळं सक्शन होऊन ते फिल्टर होऊन बाहेर निघणार, पोल्युशन फ्री ती हे होते। आज बैठक व्यवस्था तयार झाली, अजूनही काम कमी होतं, निधी कमी होता। आज श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून तो निधी मला मिळतोय। नवीन विद्युत दाहिनी सुरू झाली, पाळीव प्राणी ज्यांच्याकडे त्यांच्यासाठी एक विद्युत दाहिनी झालेली आहे। अशा प्रकारची अनेक कामं आहेत। मग कळव्यात झालेला कावेरी सेतू असो, तुमचा कळव्याची स्टेशनचा परिसर असो किंवा कळव्यातली मच्छी मार्केट असो, एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काय योगदान आहे तर कोण नाकारू शकत नाही। ज्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो। अशा प्रकारे या नागरिकांप्रती जी आमची कर्तव्य आहेत ती आम्ही व्यवस्थितपणे पार पाडतो आणि ते नागरिक त्याची साक्षी आहेत आणि हे सगळं लक्षात ठेवून लोक आम्हाला मतदान करतील अशी अपेक्षा बाळगतो।